नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इयत्ता 9वी युनिट टेस्ट सेकंड म्हणजेच घटक चाचणी 2 विषय असणार आहे मॅथमॅटिक्स 2 म्हणजे तुमचा जॉमेट्रीचा जो विषय आहे त्याच्याबद्दल मी पद्माचा हा पेपर एक्सप्लेन करायला जाणार आहे। वेळ असणार आहे तुमच्यासाठी 1 तास आणि गुण आहेत एकूण 20। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर चला पहिला प्रश्न बघूया। पहिला प्रश्न ए बघा, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द आन्सर ऑफ द गिवन बिलो। हा तुम्हाला एमसीक्यूचा प्रश्न दिलेला आहे। या प्रश्नामध्ये तुम्ही फक्त आहे की नाही ते करेक्ट ऑप्शन तेवढंच लिहायचं आहे, पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं नाहीये, फक्त ऑप्शन तेवढं लिहायचं आहे। एकूण 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। तर बघा पहिला प्रश्न दिलेला आहे, इन अ पॅरलेलोग्राम इफ ऍडजसंट साइड्स आर 3 सेंटीमीटर अँड 4 सेंटीमीटर देन इट्स पेरिमीटर विल बी। इथे तुम्हाला ऑप्शन ए दिलेला आहे 14 सेंटीमीटर, बी दिलेला आहे 18 सेंटीमीटर, सी दिलेला आहे 12 सेंटीमीटर आणि डी दिलेला आहे 16 सेंटीमीटर। तुमचं योग्य उत्तर तुम्ही तिथे लिहायचं आहे। कोणता ऑप्शन येणार आहे ते तुम्ही लिहायचं आहे। पुढील प्रश्न बघा दुसरा, त्यामधील साइड ऑफ अ स्क्वेअर इज 5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ इट्स डायगोनल इज डॉट डॉट। इथे तुम्हाला दिलेला आहे बघा ए 5 सेंटीमीटर, बी दिलेला आहे 5√2 सेंटीमीटर, सी दिलेला आहे 10 सेंटीमीटर, डी दिलेला आहे 10√2 सेंटीमीटर। याच्यामधील योग्य तुम्ही पर्याय निवडून उत्तर लिहायचं आहे। तिसरा बघा, द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ ऑल अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल इज कॉल्ड। ए दिलेला आहे सेंट्रॉइड, बी दिलेला आहे सर्कमसेंटर, सी दिलेला आहे इन सेंटर, डी दिलेला आहे ऑर्थो सेंटर। मग याच्यामधील योग्य ऑप्शन कोणता आहे ते तुम्ही निवडून लिहायचं आहे योग्य उत्तर। चौथा दिलेला आहे बघा, लेंथ ऑफ अ कॉर्ड ऑफ अ सर्कल इज 24 सेंटीमीटर इफ द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 5 सेंटीमीटर देन द रेडियस ऑफ दॅट सर्कल इज। ए दिलेला आहे 12 सेंटीमीटर, बी दिलेला आहे 13 सेंटीमीटर, सी दिलेला आहे 14 सेंटीमीटर, डी दिलेला आहे 15 सेंटीमीटर। योग्य ऑप्शन कोणता आहे ते तुम्ही निवडून उत्तर लिहायचं आहे। पुढील प्रश्न दुसरा पाहूया। दुसरा दिलेला आहे बघा, अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग। एकूण 6 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। पहिला तर बघा, त्यामधील द ऍडजसंट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर 7 सेंटीमीटर अँड 24 सेंटीमीटर, फाइंड द लेंथ ऑफ इट्स डायगोनल। याचं तुम्ही योग्य उत्तर लिहायचं आहे। पुढील प्रश्न बघा दुसरा, इन अ पॅरलेलोग्राम in parallelogram ABCD, angle AX and angle B 3x plus 20 degree, find the angle A and angle B। हे तुम्हाला इथं प्रॉपर्टीच्या आधारे पॅरलेलोग्रामचे जे पण प्रॉपर्टी आहे त्यांच्या आधारे तुम्हाला हे सोडवायचं आहे आणि अँगल ए आणि बी चं मेजरमेंट काढायचं आहे। पुढील प्रश्न पाहूया। पुढील प्रश्न बघा, त्यामधील तिसरा दिलेला आहे, द रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर पी इज 25 सेंटीमीटर, द लेंथ ऑफ अ कॉर्ड ऑफ द सेम सर्कल इज 48 सेंटीमीटर, फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर पी ऑफ द सर्कल। तुम्हाला काय फाइंड करायचं आहे बघा, सेंटर ऑफ द सर्कल पासून कॉर्ड जी तयार होते त्याचा डिस्टन्स किती असणार आहे ते तुम्हाला इथं फाइंड करून इथं लिहायचं आहे योग्य उत्तर। तुम्हाला इथे 3 प्रश्न दिलेले आहेत। एकूण 6 मार्कांसाठी हा प्रश्न विचारलेला होता। एकक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत। तर व्यवस्थित उत्तर लिहा। पुढील प्रश्न पाहूया आपण तिसरा, अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स। एकूण 6 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। पहिला बघा, the diagonals of a rhombus are 20 centimeter and 21 centimeter respectively, then find the side of rhombus and its perimeter। इथे तुम्हाला रॉम्बसचा डायगोनल दिलेले आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, पेरिमीटर फाइंड करायचं आहे आणि त्याची साइड पण फाइंड करायची आहे। तुम्हाला प्रॉपर्टीज रॉम्बसची माहिती असायला पाहिजे, त्याच्या आधारेच तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता। पुढील प्रश्न बघा, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल XYZ such that xy is equals to 6.7 centimeter, yz is equals to 5.8 centimeter, xz is equals to 6.9 centimeter, construct its in circle। हे तुम्हाला इन सर्कल कन्स्ट्रक्ट करायचं आहे। बरोबर रूल्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे, त्याच्या आधारे तुम्हाला हे कन्स्ट्रक्ट करायचं आहे। 1 सेंटीमीटरचा गॅप इथं तुम्ही चुकला तर तुम्हाला इथं मार्क मिळणार नाहीये। पूर्ण तुमचं उत्तर म्हणजे तिचे मार्क तुम्हाला धरण्यात गृहीत होणार नाहीये। मग व्यवस्थित तुम्हाला इथं आकृती काढायची आहे। पुढील प्रश्न तिसरा बघा, इन द फिगर ऑफ 2 सर्कल इज ओ chord AB of circle intersect the smaller circle in point P and X show that AP is equals to BQ। हे तुम्हाला फिगर दिलेले आहे बघा, इथं सर्कल सेंटर असणार तिथं 0 O आणि कॉर्ड तुम्हाला AB इथं दिलेले आहे, इंटरसेक्ट करत्या कोणत्या पॉईंट मध्ये ते तुम्हाला दिलेले आहे, त्याच्यावरून तुम्हाला शो काय करायचं, AP बरोबर BQ हे तुम्हाला शो करायचं आहे। तर इथे तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी कोणतेही तुम्हाला 2 अटेम्प्ट करायचे आहेत। एकूण 6 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे। प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्हाला 3 गुण मिळणार आहेत। तर तुम्हाला इथं 2 प्रश्न तर सोडवायलाच पाहिजेत।
व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तर चला पुढील प्रश्न पाहूया आपण. प्रश्न 4 बघा दिलेला आहे. अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग. एकूण 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला 2 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला कोणतेही एक अटेम्प्ट करायचा आहे. एकूण 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा पहिला आहे, द प्रूफ दॅट द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर ऑफ अ सर्कल अँड द मिड पॉइंट ऑफ इट्स कॉर्ड इज परपेंडिक्युलर द कॉर्ड. इथे तुम्हाला थिअरम आहे, तर थिअरम इथं प्रूफ करायचा आहे जो की सर्कलच्या रिलेटेड आहे. इथे तुम्हाला प्रूफ करायचं. एकूण 4 मार्कांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. प्रॉपर्टीचे डायग्राम काढायचा आहे, स्टेटमेंट लिहायचा, गिवन, टू प्रूफ आणि प्रूफ सर्व तुम्हाला इथं सिक्वेन्स वाईज लिहायचं आहे. तरच तुम्हाला इथं 4 पैकी 4 गुण मिळतील. पुढील प्रश्न बघा दुसरा दिलेला आहे. इफ बोथ द पेयर्स अपोजिट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन इट इज अ पॅरलेलोग्राम. गिवन क्वाड्रिलॅटरल EFGH अँगल E कॉन्ग्रुएंट अँगल G अँड अँगल. इथे तुम्हाला आकृती इथं तुम्हाला रिकाम्या जागा दिलेल्या तुम्हाला फिलअप करायचं आहे. तुम्हाला अँगल E आणि अँगल G हे कॉन्ग्रुएंट आहे ते दाखवलेले आहेत. तर त्यामधील आणि एक कोणती जोडी असणार आहे ती कॉन्ग्रुएंट असणार आहे. ऑब्व्हियसली कोणती असणार आहे, F आणि H इथे तुम्हाला लिहायचं आहे. आणि टू प्रूफ बघा इथे दिलेला आहे. क्वाड्रिलॅटरल EFGH इज अ. इथे तुम्हाला रिकामी जागा पूर्ण करायची आहे. प्रूफ मध्ये दिलेला आहे बघा, लेट अँगल E इज इक्वल्स टू अँगल G इज इक्वल्स टू X. तुम्हाला अँगल E आणि G ला X धरून इथे तुम्हाला आणि एक काय दिलेली आहे गोष्ट, अँगल H बरोबर अँगल F बरोबर अँगल Y. इथे तुम्हाला जे पण अँगल दिलेले आहे त्यांचे तुम्हाला X आणि Y याच्यामध्ये रूपांतरित करून ते सगळं उत्तर व्यवस्थितपणे काढायचं आहे. तर इथे तुम्हाला ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे बघा, इथे आकृती दिलेली आहे आणि इथे तुम्हाला बघा इथं प्रूफ दिलेला आहे आणि इथे तुम्हाला फिलअप करायचे आहेत जे रिकामी जागा आहेत ते. आणि एकूण 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. इन क्वाड्रिलॅटरल EFGH X प्लस वाय प्लस येणार इथं या रिकामी जागा आणि बरोबर इथं तुमचा अँगल येणार. ते कोणते येणार तुम्ही इथं लिहायचं आहे. 180 येणार काय 360 येणार. इथे तुम्हाला लिहायचं आहे ते प्रॉपर मध्ये. क्वाड्रिलॅटरल लाईन मधून याच्यामध्ये तुमचा 180 येणार नाही, 360 येणार. तर बघा इथं अँगल E प्लस अँगल F प्लस अँगल G प्लस अँगल H बरोबर इथं काय येणार ते तुम्हाला लिहायचं आहे आणि इथं तुम्हाला बेरीज करून इथं व्यवस्थितपणे उत्तर काढायचं आहे. इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा बरोबर अँगल G F बरोबर अधिक अँगल H बरोबर रिकामी जागा तुम्हाला फिलअप करायचे आहे. अँगल G आणि अँगल H आर इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड बाय ट्रान्सवर्ड HG and seg HE and seg GF. Therefore, side HE parallel side GF. From equation 1, interior angle test for parallel line. Similarly, angle G plus angle F बरोबर इथे तुम्हाला रिकामी जागा दिलेली आहे ते फिलअप करायचं आहे. इक्वेशन 2 दिलेला आहे आणि therefore side HG parallel side इथे तुम्हाला रिकामी जागा इथे तुम्हाला सांगितले बघा इंटेरियर अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन फ्रॉम इक्वेशन 1 and 2. तुम्हाला therefore quadrilateral EFGH is O. तुम्हाला रिकामी जागा दिलेली आहे ते फिलअप करायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.